पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होनिया ठाके प्रेम सुखाची या राशी प्रेम सुखाची या राशी पाप नाही ओखदाशी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होनिया ठाके तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होनिया ठाके समचरण सरोजम सांद्रनिलांबुदाभम जगननिहित पाणी मंडणम मंडणानाम तरुण तुलसीमाला कंधरं कैंजनेत्रं सदयधवरहासं विठ्ठलै चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा घेरो यावरी न करावा अभेर राम यावरी न करावा अभेरो अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो यावरी न करावा अभेरो यावरी न करावा संपाद्य ज्ञानैंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाची गाढे अशुभ त्या पुढे शुभ होनिया ठाके प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथ्यातील संतपर प्रकरणातील सर्वांच्या परिचयाचा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांचा कार्यावच्छेदकाने परिचय करून देत आहेत. विठ्ठल विठ्ठल षड्गुण ऐश्वर्य संपन्न अनंत कोट ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान अकारण करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय भक्त श्रोमणी नामदेवराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज तथा या स्थानाचे अधिष्ठात्री देवता भगवान बोधेश्वर आणि ज्या मातोश्रींच्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांच्या पुण्यतिथीनिमित्त, यांच्या जयंतीनिमित्त हा संपन्न होत असणारा एक दिवसीय भक्ती महोत्सव राष्ट्रमाता, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेच्या समोर या ठिकाणी आपण सर्वजण पुण्यश्लोक अहिल्या मातांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी कीर्तन महोत्सवामध्ये उपस्थित आहोत. सेवेसाठी सर्व भाविक श्रोते सज्जन माता भगिनी हा सगळा पारमार्थिक भजनानंद, संगीताचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित असणारी महाराष्ट्रातील दिग्गज ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हा सर्वांचे आदरस्थान परमपूजनीय परमश्रद्धेय सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या सर्व भजनी मंडळातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ भजन भीष्म गोपाळे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भजन सम्राट किसन महाराज गडदे या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट मनोज महाराज, महादेव महाराज, आदरणीय महाराज बाळू महाराज, श्रीहरी महाराज मुसले आणि सबंध महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे, मृदंगाच्या नाद माधुर्याने सर्वांना मंत्रमुग्ध आणि सर्वांना आकृष्ट करणारं एक मृदंग क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व आदरणीय आपल्या बीड जिल्ह्याचं भूषण भरत अण्णा पठाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. तथा भजन सम्राट आणि मृदंग सम्राट असणारे बाजीराव महाराज काळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे या कार्यक्रमाचं नियोजन 2 दिवसापूर्वी झालं आणि 2 दिवसामध्ये यांना निमंत्रण देण्यात आलं. तरीसुद्धा एवढ्या उशिरा निमंत्रण देऊन सुद्धा बोदेगावकरांवर यांचं असणारं प्रेम, त्यामुळं त्यांनी बाकीचे कार्यक्रम रद्द करून गुरुवर्य असणारे गोपाळे बाबा, भरत अण्णा, बाजीराव महाराज ही सगळी मंडळी आणि आपले मनोज बुवा ही सगळी मंडळी या ठिकाणी आपल्याला आनंद देण्यासाठी उपस्थित आहेत. आजचा हा कार्यक्रम एक प्रकारचा नैमित्तिक कार्यक्रम आहे. लोकमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं म्हणजे मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आनंद वाटत असेल की माझ्या जयंतीनिमित्त कीर्तन होत आहे. नाहीतर बहुधा महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या कशा पद्धतीने साजऱ्या होत आहेत या आपणा सर्वांना ज्ञात आहेत. त्या जयंत्यांना किती विकृत स्वरूप दिवसेंदिवस येत चाललेलं आहे. फार विचित्र स्वरूप परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी लोकमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती बोधेगाव यांच्या वतीने हा एक अभिनव उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. या सर्व समितीच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो मनापासून. म्हणजे माझं कीर्तन ठेवलंय म्हणून नाही, एक लोकमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना आवडणारं या ठिकाणी हे कार्यक्रम आणि उपक्रम राबवत असल्यामुळे या सर्व कमिटीच्या, या समितीच्या सगळ्या सदस्यांना, कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य काय आहे हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. एक थोडंसं मी प्रसंग सांगून जातो. अनेक प्रसंग आहेत चरित्रामध्ये, परंतु आपल्या सगळ्या हिंदू धर्मीयांचं मुख्य केंद्रस्थान काशी विश्वनाथ भगवान, काशी विश्वेश्वर भगवंतांची स्थापना ज्यांनी केली त्या लोकमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आपण त्या ठिकाणी जर काशीमध्ये गेलोत तर प्रत्येक प्रसादावर अहिल्यादेवी होळकरांचा फोटो आहे. मी एका त्या ठिकाणच्या ब्राह्मणांना विचारलं की यांचा फोटो का या ठिकाणी प्रत्येक प्रसादाच्या पुढ्यावर असतो. कुठलाही काशी विश्वनाथाचा, विश्वेश्वराचा एकही फोटो असा नाही की तिथं त्या फोटोमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा फोटो नाही. म्हणजे दोघांचा सम्मिलितच फोटो आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. तिथल्या एका विद्वान ब्राह्मणांना विचारलं की एवढं महत्त्व का. त्यांनी सांगितलं, ज्या वेळेस औरंगजेब आला होता, औरंगजेबाने मंदिर उद्ध्वस्त केलं आणि तो येत असतानाच मंदिर उद्ध्वस्त करणार ही सगळ्यांना खबर लागलेली होती. म्हणून सगळ्या विद्वान ब्राह्मण मंडळींनी जी मूर्ती, जी त्या ठिकाणी लिंग होतं ते लिंग त्या ठिकाणी काढलं आणि समोर असणारी जी एक वापी होती, ज्ञान वापी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये ते लिंग सोडलं, जेणेकरून त्या लिंगाचा विध्वंस होऊ नये, विटंबना होऊ नये या सगळ्या विध्वंसी मंडळीकडून. आणि मग त्यांनी मंदिर तर उद्ध्वस्त केलंच,
त्यानंतर बराचसा काळ लोटला, म्हणजे जवळजवळ 1725 साली राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला. तिथून पुढे त्यांच्या कार्याला सुरुवात झाली आणि तिथून पुढं त्यांच्याकडे ज्यावेळेस राजसत्ता आली त्यांनी एक धडाडीने कार्यक्रम सुरू केला. जेवढी जेवढी मंदिरं पाडलेली होती भारत देशामध्ये ती सगळी मंदिरं पुन्हा नव्याने उभारणीला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये पहिलं मंदिर म्हणजे काशी विश्वनाथाचं आहे. काशी विश्वनाथाच्या मंदिराला त्या ठिकाणी दर्शनाला गेलेला असताना त्यांना ती सगळी विचित्र परिस्थिती त्यांनी पाहिली. पाहिल्यानंतर महाराज यांच्या जीवनामध्ये किती भगवान शंकराची भक्ती होती हे आपल्याला त्यांच्या हातामध्ये त्यांच्या प्रतिमेवरूनच दिसून येतं. त्यात न्याय देत असताना हातामध्ये भगवान शिवजींची मूर्ती ठेवायच्या, लिंग ठेवायचं आणि त्यानंतर न्याय देत असायच्या. एवढी त्यांच्या जीवनामध्ये भक्ती होती असल्यामुळे, भगवान शिवजींची भक्ती असल्यामुळे भगवान काशी विश्वेश्वर त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांना सांगितलं, नर्मदेच्या ठिकाणी त्यांनी गावाचाही त्या ठिकाणी सांगितलेला चरित्रामध्ये उल्लेख आहे, अशा अशा गावाच्या ठिकाणी मी आलेलो आहे, नर्मदा किनारी तुम्ही जा, त्या गावामध्ये जा, कमरा एवढ्या पाण्यामध्ये गेल्यानंतर माझे त्या ठिकाणी लिंग सापडेल आणि ते लिंग घेऊन या आणि पुन्हा याची इथं स्थापना करा. अहिल्यादेवी होळकर त्या गावामध्ये गेल्या, नर्मदा किनारी असणारं ते गाव, बरोबर कमरा एवढ्या पाण्यामध्ये गेल्या की लगेच लिंग सापडलं आणि ते लिंग घेतलं आणि पुन्हा येऊन त्यांनी लिंगाची स्थापना केली. आज ज्या काशी विश्वेश्वराची आपण पूजा अर्चा करतो, दर्शन घेतो, ते काशी विश्वेश्वराची स्थापना अहिल्यादेवी होळकरांनी केली आहे. म्हणून अहिल्यादेवी होळकरांना एवढं काशी क्षेत्रामध्ये महत्त्व आहे. आणि हे जाणूनच ज्या वेळेस मोदीजींनी 2022 साली कॉरिडॉरचं त्या ठिकाणी काम केलं, मोठं मंदिराचं काम केलं, महाराज फार मोठं विस्तीर्ण केलं आणि त्याच्यामध्ये आवर्जून ज्या 2-3 मूर्त्या बसवलेल्या आहेत त्यामध्ये लोकमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मोठी भव्य दिव्य प्रतिमा त्यांनी आवर्जून बसवलेली. ही एक त्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता आहे. म्हणून अशा राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आज जयंती आहे. आज आपण जयंती साजरी करतो आहोत. खरं म्हणजे हे असे सगळे महापुरुष जे जन्माला येत असतात हे कशासाठी येत असतात? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे सगळे विष्णुदास, हरीचे दास जे जन्माला येतात हे लोकांचा उद्धार व्हावा याच्यासाठी येतात. यावे विष्णुदासी करीत जन्मासी, यावे विष्णुदासी करीत जन्मासी, उद्धार लोकांची पुच्छवारे, उद्धार लोकांची पुच्छवारे. यावे विष्णुदासी करीत जन्मासी, चालू करा. यावे विष्णुदासी करीत जन्मासी, उद्धार लोकांची पुच्छवारे. उद्धार लोकांचे पुढचे भार, उद्धार लोकांचे पुढचे भार. यावे विष्णुदासी करीत जन्मासी, उद्धार लोकांचे पुढचे भार, उद्धार लोकांचे पुढचे भार. यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी, उद्धार लोकांशी पूज्य व्हावे. हे जे महापुरुष असतात हे जन्म जे घेतात हे कशासाठी? तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवांचा उद्धार करण्यासाठी. लोकमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी यांच्या जीवनामध्ये केवळ राजकीय कारकीर्द गाजवली अशातला भाग नाही, फार मोठी धार्मिक कारकीर्द गाजवली, फार मोठं पुण्याचं काम केलं, म्हणून त्यांना पुण्यश्लोक मानतात. आज भारत देशामध्ये आपण फिरत असताना जवळपास 60 मंदिरं, चरित्रामध्ये उल्लेख आहे, 60 मंदिरं अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली आहेत. असे तर कित्येक अगणित असतील. आता आपण ज्या ठिकाणी, ज्या तालुक्यामध्ये राहतो, परल्याम वैद्यनाथांच्या भगवान वैजनाथाचं मंदिराची स्थापना, मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला आहे. अनेक असे ठिकाण आहेत, मला सगळी ती यादी सांगत बसलं तर आपलं कीर्तन होईल. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एवढं भव्य दिव्य कार्य होतं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा केला नाही. प्रत्येक ठिकाणी जाऊन दान धर्म करायचा. पंढरपूरला जर गेला तर त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी धर्मशाळा आहे, अगदी महाद्वाराच्या समोरच डाव्या बाजूला.
अशा पद्धतीने फार मोठं दान धर्म सत्कर्म केलं. अशा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आज जयंती आहे, म्हणून त्यांच्या कार्याचा काही गौरव करावा. कार्यावत छेदकाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ राजकीय व्यक्तिमत्व नाहीत, तर त्या एक फार मोठ्या संत आहेत, भक्त आहेत. आणि अशा भक्तांच्या जीवनाचा आपण आढावा घेत असताना त्यांचं कार्य कसं आहे, कार्य समजून घ्यावं या दृष्टिकोनातून संतांचा कार्यावत छेदकाने परिचय करून देणारा हा अभंग मी या ठिकाणी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संत महात्म्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करतायत, संत महात्म्यांचं कार्य सांगतायत, संतांची कार्याची पद्धती सांगतायत. थोडासा माईक व्यवस्थित करा. विठ्ठल विठ्ठल गुरु तुकोबाराय संत महात्म्यांचं कार्य सांगतायत, संतांचं सामर्थ्य सांगतायत, संतांचा स्वभाव सांगतायत. एकंदर या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतायत. प्रश्न असा पडतो, तुकोबाराय संतांचंच वर्णन का करतात? इतरांचं वर्णन करताना दिसत नाहीत, पण संतांच्या वर्णनाचा विषय आला की जगद्गुरु तुकोबारायांना राहवत नाही. ज्याप्रमाणे वसंत ऋतूचं आगमन झालं की वनराईतील सर्व प्रकारची वृक्ष वेली फला फुलांनी बहरून जातात. वसंताचा आला फळे फुली बहरला, फळे फुली बहरला, फळे फुली बहरला. वसंताचा आला फळे फुली बहरला, आला फळे फुली बहरला, फळे फुली बहरला. हरी वसंताचा आला फळे फुली बहरला, फळे फुली बहरला. वसंताचा आला फळे फुली बहरला, वसंताचा आला फळे फुली बहरला, फळे फुली बहरला, फळे फुली बहरला. वसंताचा आला फळे फुली बहरला. वसंत ऋतूचं आगमन झालंय हे वेगळं सांगावंच लागत नाही. ज्ञानोबाराय बोलतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यशी. वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर वनराईतील सर्व प्रकारच्या वृक्षांना वृक्ष फलाफुलांनी भरून जातात, नवीन पालवी फुटते, नवीन चैतन्याचा संचार झालेला पाहायला मिळतो. अगदी त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथारूपी उद्यानामध्ये संत वर्णन रूपी वसंताचं आगमन झालं रे झालं की महाराजांची वाणी रूपी वेली शब्दरूपी फलाफुलांनी बहरून जाते. तुकोबाराय संतांच्या वर्णनामध्ये अतिशय रममान झालेली दिसतात. तुकोबारायांचा बाणा असा आहे की तुकोबाराय इतरांचं कोणाचंही वर्णन करत नाहीत, आणि संतांच्या वर्णनाचा विषय आला की तुकोबारायांना राहवत नाही. एकदा प्रसंग घडला, तुकोबाराय पंढरपूरला गेले आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, तुकोबाराय तुम्ही यांना संत म्हणत जा. हे फार मोठे टोलेजंग महाराज आहेत. अलीकडे युट्यूबवर सगळ्यात जास्त यांच्या क्लिपा पाहायला मिळतात, यांच्या क्लिपांना सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत, सगळ्यात जास्त यांच्या क्लिपांना कमेंट्स आहेत. एवढे फार मोठे टोलेजंग महाराज आहेत. हे देश विदेश दौरे करणारे आहेत. सामान्य समजू नका, यांना तुम्ही संत म्हणत जा. तुकोबाराय म्हटले, देवात चालणार नाही, मी त्यांना संत म्हणणार नाही. अहो तुकोबाराय, मी सांगतोय काही गोष्टी आमच्या देखील ऐकल्या पाहिजे, व्यवहार म्हणून काही गोष्टी पाळल्या पाहिजे. तुकोबारायांनी सांगितलं, नाही देवा, तुम्ही व्यवहार म्हणून जरी सांगत असला तरी मी त्यांना संत म्हणणार नाही. माझ्या कसोटीमध्ये जोपर्यंत ते उतरत नाहीत तोपर्यंत मी त्यांना संत म्हणणार नाहीत. खबरदार, तुकोबाराय माझ्याशी गाठ आहे. अहो या जगाचा चालक मालक मी आहे. मी तुम्हाला सांगतोय तुम्ही त्यांना संत म्हणा. देवा तू माझं काय करशील, तुला माझं काय वाटोळं करायचं असेल ते कर, पण मी त्यांना संत म्हणणार नाही. करी माझे सुख करी सिद्ध देवा देवा देवा, करी माझे सुख करी माझे सुखे, करी सिद्ध देवा 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 देवा, करी माझे सुखे. करी माझे सुख करी सिद्ध देवा
उपार्जना दया राज्य द्रव्य करणे उपार्जना परिमित्याचे मोखे म्हणे संत परिमित्याचे मोखे म्हणे दया राज्य परिमिताची मुखे नमन संता देवा तुला माझं काय वाटोळ करायचं असेल ते कर, पण मी यांना संत म्हणणार नाही. जया द्रव्य राज्य करणे उपार्जना वशदंभ माना इच्छे झाले. हा तुकोबरायांचा बाणा आहे. तुकोबराई इतरांना कोणालाही संत म्हणायला तयार नाहीत, इतरांचं कोणाचंही वर्णन करत नाहीत. पण जेव्हा संतांच्या वर्णनाचा विषय येतो त्यावेळेस तुकोबराय अतिशय रममान झालेली दिसतात. का बरं संतांचं वर्णन करतात? जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे योगदान देणारे वर्णनीय व्यक्ती असताना, वर्णनीय विषय असताना इतरांचं कोणाचंही वर्णन करत नाहीत आणि संतांचं वर्णन केल्याशिवाय राहत नाहीत. का संतांचंच वर्णन का करतात? त्याचं महत्वाचं कारण आहे, संत महात्म्यांचं जीवन हे वास्तविक वर्णनीय आहे. या जगामध्ये कोणाचं वर्णन केलं जातं, कोणाचं नाव घेतलं जातं? ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी परोपकार आहे त्यांचंच नाव घेतलं जातं. स्वार्थी लोकांचं कोणीही नाव घेत नाही. मी आता इथं एखाद्याला नाव विचारत नाही, एखाद्याला प्रश्न विचारत नाही, सगळ्यांना प्रश्न विचारतो. आपल्या वडिलांचं नाव काय आहे आपल्याला सांगता येईल. आपल्या आजोबांचं नाव काय आहे सांगता येईल. आपल्या पजोबांचं नाव काय आहे ते बी सांगता सांगता येईल तीही. आपल्या खापर पंजोबांचं नाव काय आहे काही सांगता येणार कदाचित तेही सांगता येईल. पण त्याच्या पुढची आपल्याला काही नावं सांगता येतील का? नाही. ज्या वंशामध्ये आपण जन्माला आलो त्या वंशातले आपल्याला 4 पिढ्यांचे नावं देखील सांगता येत नाही. ज्ञानोबराय तुकोबराय या महापुरुषांना जाऊन 700-400 वर्ष झालेली दिसतात. लोकमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना त्या ठिकाणी जाऊन जवळजवळ 200-250 वर्ष होत आहेत. तरी देखील समाज यांना विसरायला तयार नाही. आणि ज्या घरात आपण जन्माला आलो त्या घरातल्या 4 पिढ्याचे नाव आपल्याला सांगता येत नाही. का बरं? त्याचं कारणच हे आहे, हे महापुरुष सगळ्या जगतासाठी जगले, स्वतःसाठी जगलेले नाहीत. जी माणसं स्वतःसाठी जगतात त्यांचं कुणीही नाव घेत नाही. महाराज संत महात्म्यांच्या जीवनामध्ये विशेषत्वाने परोपकार दिसतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. संत महात्म्यांचं जीवन हे अत्यंत परोपकारी आहे. समाज हितासाठी अनेक दृष्टीने उपकारक आहे. उपकारासाठी केले हे उपाय उपकारासाठी साठी केले हे उपाय उपकारासाठी केले हे उपाय उपकारासाठी केले हे उपाय हे नेहमी नका पाड आम्हा
साठी केले हे उपाय येणे विना काय चाडामा. या संत महात्म्यांच्या जीवनातील प्रत्येक कृती ही जगदोद्धारासाठी आहे, जगावर उपकार करण्यासाठी आहे. संत महात्म्यांचं जीवन हे अनेक दृष्टीने तुम्हा आम्हासाठी आदर्श स्वरूप आहे. माणसाच्या जीवनामध्ये आदर्श कोण आहे हे फार महत्वाचं असतं. त्याने आदर्श कोणाला निवडलेला आहे हे फार महत्वाचं असतं. का? कारण तो जसा आदर्श निवडतो तशा पद्धतीने त्याच्याकडून अनुकरण घडतं आणि जसं अनुकरण घडतं तसा त्याला अनुभव येत असतो. आपल्या जीवनामध्ये जर चांगला अनुभव यावा असं वाटत असेल, सुखाचा अनुभव यावा वाटत असेल, शांतीचा समाधानाचा चांगला अनुभव यावा असं वाटत असेल तर जीवनामध्ये चांगलं अनुकरण घडलं पाहिजे आणि चांगलं अनुकरण घडण्यासाठी चांगले आदर्श असले पाहिजेत. पण समाजाचं मोठं दुर्दैव आहे, या आदर्शांचाच घोटाळा झालाय. नेमका आदर्श कोणाला समजायचं, नेमका आदर्श कोणा, जो ज्याला आदर्श समजतोय तोच पुन्हा काहीतरी घोटाळा निघतोय. सर्वसामान्य माणसं तर कोणालाही आदर्श समजतात, कोणालाही. एकतर नेत्यांना आदर्श समजतात, नाहीतर अभिनेत्यांना आदर्श समजतात. खरं म्हणजे मानवी जीवनाच्या उद्धारासाठी सर्वांगीण दृष्टीने संत महात्म्यांचं जीवन हे आदर्श स्वरूप आहे. महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुरजींच्या मुखातील एक फार महत्वाचं वचन आहे. मानवी जीवनाची जडणघडण कशी होत असते, मनुष्य कसा बनतो, कसा तयार होतो. आपण म्हणतो हा मनुष्य असा नव्हता, आता बदललाय. अशी त्याच्यामध्ये जडणघडण कशी होते, कशा पद्धतीने वाटचाल घडते, कसा बनतो, याविषयी त्यांनी त्या ठिकाणी उद्गार काढलेले आहेत. यादृशै सन्निविशते यादृशांशोपसेवते यादृगिच्चेच भवितुम तादृग भवति पुरुष. मनुष्य ज्या प्रकारचे जीवनामध्ये आदर्श निवडतो, यादृगिच्चेच भवितुम तादृग भवति पुरुष, तसा मनुष्य बनत असतो. म्हणून जीवनामध्ये चांगले आदर्श असले पाहिजेत. हे जे महापुरुष आहेत हे सगळे आदर्श स्वरूप आहेत महाराज. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवराय, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, ही सगळी संत महात्मे, हे सगळे महापुरुष आदर्श स्वरूप आहेत समाजासाठी. प्रत्येक कृती यांची पहा, कितीतरी अनेक संकट यांच्या जीवनामध्ये आले, कितीतरी मोठा मोठा संघर्ष घडला, परंतु त्या संघर्षाने डगमगले नाहीत. म्हणून या महापुरुषांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांना या सगळ्या महापुरुषांचा सगळ्यात जास्त कोणता गुण आवडत असेल तर त्यांच्या ठिकाणी वसत असणारं परोपकारित्व. काय आहे या जगामध्ये, स्वतःसाठी तर सगळेच जण जगतात, स्वतःसाठी कोण जगत नाही हो. प्रत्येक जीव स्वतःसाठी जगतो. कृमी, कीटक, पशु, पक्षी, प्राणी, प्रत्येक जीव स्वतःसाठी जगतो. शास्त्रकार म्हणतात जो स्वतःसाठी जगतो ना तो खरा जगतच नाही. आत्मार्थम जीव लोकेस्मिन कोण जीवती मानव परम परोपकारार्थम यो जीवती सजीवती. जो दुसऱ्यासाठी जगतो ना तोच जगतो. माणसाने त्याच्या जीवनामध्ये थोडा तरी परोपकार केला पाहिजे, फार नाही. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. काही काही माणसं इतकी स्वार्थी असतात महाराज, फार स्वार्थी, दुसऱ्याचं काही घेणं देणं नाही, आपलं झालं झालं. संत महात्म्यांचं जीवन तसं नाही. करुणी चिंतन करवावे आणि तो या लोका झाला नाव जगी, तो या लोका झाला नाव जगी. बहुबरी ऐसी भाविकांची जोडी, बहुबरी ऐसी भाविकांची जोडी. कसं आहे संत महात्म्यांचं जीवन. करुणी चिंतन करवावे आणि तो या लोका झाला नाव जगी. हे संत महात्मे स्वतःही भगवत चिंतन करतात आणि इतरांकडून देखील परमार्थ करून घेतात. आम्ही ज्या महापुरुषांच्या संगतीमध्ये पारमार्थिक जीवनाची वाटचाल सुरू केली आणि ज्यांच्यामुळे पारमार्थिक आवड निर्माण झाली, असे परमपूजनीय प्रातस्मरणीय गाथामूर्ती वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे, गुरुवर्य बोधे बाबांच्या संगतीमध्ये महाराज चातुर्मास्याच्या काळामध्ये बाबा 3 वाजता उठवायचे. 3 वाजता उठवल्यानंतर साखर झोप लागलेली असायची, उठू वाटत नसायचं. असं वाटायचं बाबांनी लहान वय होतं ते 16-17 वर्षाचं आणि त्या वयामध्ये गुरुवर्य बाबा उठवायचे, विठ्ठल 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 विठ्ठल. बरं सकाळी मौन असायचं, नाव घेऊन बोलत नसायचे आणि बाबांनी बरं उठावंच लागायचं. उठल्यानंतर भरत महाराज असं वाटायचं की आपण आता सकाळी दुसऱ्या मठामध्ये जायचं, बाबांजवळ नको राहायला, असं वाटायचं महाराज. बाबा सकाळी उठवायचे, चंद्रभागेचं स्नान व्हायचं, पुन्हा परिक्रमा व्हायची, प्रदक्षिणा व्हायची आणि पुन्हा दर्शन बारीमध्ये उभे राहायचो. थोडंसं कष्ट पडायचं
पण परमात्म्याचं दर्शन व्हायचं. मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. संत महात्म्यांच्या जीवनाची ही विशेषत्व आहे, ही विशेषता आहे. त्यांच्या संगतीमध्ये परमार्थ करावा लागत नाही, आपोआप होतो. आपली इच्छा नसली तरी आपल्याला हरिपाठ करावा लागतो. आपल्या मनामध्ये नसलं तरी देवाच्या दर्शनाला जावं लागतं. तुमच्यापैकी बरीच मंडळी मुंबईला गेली असतील. मुंबईला बहुतांश प्रवास हा लोकलनेच घडतो आणि लोकलला असं असतं, लोकलच्या दरवाजाच्या बाहेर आपण नुसतं उभं राहायचं, चढायची गरज नाही. मागून असा एक रेटा येतो की आपोआप लोकलमध्ये आपण चढतो आणि बरोबर आपोआप उतरतो, असा रेठा असतो. तुमच्यापैकी बरीच मंडळी कार्तिकी वारीला आळंदीला गेली असतील. कार्तिकी वारीला आळंदीला वद्य एकादशी दिवशी आपण आळंदीच्या पुलावर एका बाजूला उभं राहायचं, बरोबर आपण दुसऱ्या बाजूला निघतो. चालावं लागतच नाही. ही मागची मंडळी आपोआप आपल्याला ढकलत 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 पुढे नेतात. त्याप्रमाणे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये गेलं, त्यांच्या संगतीमध्ये गेलं की परमार्थ करावा लागत नाही, आपोआप होतो. सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेस. सहज हित उपदेश काय? सहज बोलणे, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. ही संत महात्म्यांच्या जीवनाची विशेषता आहे. सहज परमार्थ घडतो. असं परोपकारी जीवन तुकोबाराय बोलतात. तुका म्हणे ऐशे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी. मी त्यांना साष्टांग प्रणिपात करतो, नतमस्तक होतो. व्यावहारिक जीवनामध्ये आपण जर विचार करू गेलो तर दोन प्रकारचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं. एक आहे स्वार्थी लोकांचं जीवन आणि दुसरा प्रकार आहे परार्थी लोकांचा. बहुतांश परार्थी लोक आहेत, स्वार्थी लोक कमी आहेत. बहुतांश स्वार्थी लोक आहेत, उलट झालं, परार्थीच आहेत. परार्थी कमी आहेत पण आहेत. याला थोडस शास्त्रीय भाषेत जर आपण बोलायचं झालं तर मत सुखे सुखित्वम आणि तत् सुखे सुखित्वम असं म्हणतात. मत सुखे सुखित्वम म्हणजे स्वतःच्या सुखामध्ये इतरांचं सुख मानणारा, आपलं झालं की झालं, बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही, असा जो वर्ग आहे तो मत सुखे सुखित्वम आहे. आणि तत्सुखे सुखित्वम म्हणजे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारा. तुका म्हणे सुख या सुखे अमृत हे मुखे श्रवतसे. त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक प्रसंग पाहायला मिळतो. राजा जनकाच्या दरबारामध्ये याज्ञवल्क्य ऋषींनी सगळ्या विद्वानांबरोबर त्या ठिकाणी शास्त्रार्थ केला आणि त्या शास्त्रार्थामध्ये ते जिंकल्यामुळे राजा जनकाने त्यांना भरभरून असं पुष्कळ धन दिलं. ते सगळं धन शिष्याकरवी घेऊन ते आपल्या आश्रमामध्ये आले. बराच काळ त्या ठिकाणी लोटल्यानंतर काही दिवसानंतर त्यांना असं वाटू लागलं आपण कुठंतरी जंगलामध्ये जावं, अरण्यामध्ये जावं, वनामध्ये जाऊन भगवत चिंतन करावं, अमृतत्वाची प्राप्ती करून घ्यावी. पण त्यांच्या लक्षात आलं आपण जात असताना आपण गेल्यानंतर या संपत्तीवरून आपल्या पत्न्यांची भांडणं होऊ नयेत. त्यांना दोन पत्न्या होत्या, एकीचं नाव कात्यायनी आणि दुसरीचं नाव मैत्री. म्हणून त्यांनी आपल्या संपत्तीचे दोन व्यवस्थित भाग केले आणि दोघींनाही बोलवलं. दोघींना सांगितलं हे पहा, तुम्हाला जो वाटा आलेला आहे तो वाटा घ्या आणि या ठिकाणी सुखाने संसार करा. मी आता अमृत तत्वाच्या प्राप्तीसाठी वनामध्ये चाललेलो आहे. पहिली जी कात्यायनी होती ही स्वभावाने भाबडी होते, आपल्याला जो वाटा आलेला आहे तिने तो वाटा स्वीकारला. पण दुसरी जी मैत्री होती ना ती चाणाक्ष होती, जिज्ञासू होती. ती म्हटली महाराज हे धन घेऊन मी काय करू, मी तुमच्या बरोबर विवाह केलेला आहे, मला तुमच्या बरोबरच वनामध्ये येत आहे, हे धन घेऊन मी काय करू. काय असतं, स्त्री ज्या वेळेस पुरुषाबरोबर विवाहबद्ध होते त्यावेळेस ती त्याच्या जीवनाशी एक रूप झालेली असते, त्याच्या संपत्तीशी नाही. रामायणातील प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्रांना वनवास प्राप्त झाला आणि प्रभू सगळ्यांचा निरोप घेत 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 सीता मातेच्या महालामध्ये आले. सीता मातेला कल्पना देऊ लागली, हे बघ सीते, माझ्या सावत्राईची अशी इच्छा आहे मी 14 वर्षासाठी वनवासाला जाऊ. माझ्या वडिलांची देखील तशी आज्ञा आहे, म्हणून मी वनवासाला चाललेलो आहे. एवढे दिवस तू तुझ्या माहेरामध्ये थांब किंवा या ठिकाणीच थांब, मला निघायचं आहे, निरोप दे. असं म्हटल्यानंतर सीता माता एकदम अस्वस्थ झाल्या. महाराज सीता मातेला काय बोलावं काही सुचेना गेलं. प्रभू सांगतात, हे बघ मला उशीर होतोय, लवकर काहीतरी बोल, निरोप दे, निघायचंय. सीता माता म्हणतायत, प्रभू आपण निरोप शब्द कस काय वापरतायत, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला
माझा घेता जेथे राघव तेथे सीता जेथे राघव तेथे सीता. प्रभू निरोप शब्द आपण कसा वापरताय? ज्या ठिकाणी तुम्ही जाणार त्या ठिकाणीच मी येणार. त्याप्रमाणे मैत्रेयी म्हणते महाराज मी तुमच्या बरोबरच येणार. अगं पण मी कुठं कीर्तन प्रवचन करायला चाललेलो नाही, जंगलामध्ये चाललेलो आहे. ती मैत्रेयी काही प्रश्न विचारते, ते फार महत्वाचे आहेत. ती म्हणते मला सांगा महाराज तुम्ही कशासाठी चाललात? अमृतत्वाच्या प्राप्तीसाठी. तिने विचारलं मग या धनाने मला अमृतत्वाची प्राप्ती होईल का? यांनी सांगितलं अमृतत्वस्य तू नाशास्ती विद्येन. आतापर्यंत जगाच्या आधी काळापासून अंतापर्यंत पैशाने संपत्तीने कोणालाही अमरत्व प्राप्त झालेलं नाही, अमृतत्वाची प्राप्ती झालेली नाही. ती म्हणते मग या धनाचा काय उपयोग? या धनाचा काहीच उपयोग नाही का? याज्ञवल्क्य ऋषी सांगतात यथा एव उपकरणवताम जीवितम तथा एव ते जीवितम स्यात्. हा पैसा ज्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये जशी सुखाची साधनं प्राप्त होतात तसंच तुझं जीवन देखील सुखाच्या साधनाने युक्त होईल. म्हणजे सरळ सरळ याज्ञवल्क्य ऋषी सांगतायत पैशाने सुखाची साधनं खरेदी करता येऊ शकतात पण सुखाला विकत घेता येत नाही. आणि ऐका, जर सुख समाधान विकत घेता आला असतं तर या जगामध्ये जे सगळ्यात श्रीमंत आहेत ती माणसं सगळ्यात सुखी असते. पण चित्र काय आहे? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चित्र माहिती आहे. या जगामध्ये सगळ्यात जास्त लोक दुःखी कोणते आहेत? सगळ्यात जास्त दुःखी ते आहेत जे सगळ्यात श्रीमंत आहेत. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. मी एका आमच्या गुरुजनांबरोबर एका मोठ्या माणसांना भेटायला गेलो, त्यांचा नाम उल्लेख करत नाही. त्यांना भेटायला आम्ही सकाळीच गेलो. सकाळी गेल्यानंतर महाराज नाश्ता झाला आणि त्यांनी अशी वंजळ भरून गोळ्या घेतल्या होत्या समोर खाण्यासाठी. फार मोठे ते मंत्री आहेत, त्यांनी अशा गोळ्या घेतल्या होत्या. नाश्ता झाल्यानंतर अशा अर्धी वंजळ गोळ्या होत्या. मला तेव्हा कळलं की श्रीमंत लोकांचे आजार देखील श्रीमंतच असतात. खडी फोडणाऱ्याला कधीच कॅन्सर होणार नाही. श्रीमंत लोकांचे आजार देखील श्रीमंतच असतात. आपल्याला वाटतं यांना काय कमी, एवढे मोठे श्रीमंत, सगळं नोकर चाकर गाडी बंगला सगळं आहे, पण त्यांची कमी तेवढीच असते ते जेवढे मोठे असतात तेवढी. विठ्ठला विठ्ठला मैत्रेयीला सांगितलं हे बघ संपत्तीने अमृतत्वाची प्राप्ती होणार नाही, तू माझ्या बरोबर येण्याचा आग्रह धरू नकोस, या ठिकाणीच थांब. असं म्हटल्यानंतर ती म्हटली महाराज मला तुमच्या बरोबरच यायचंय, काही झालं तर मी तुमच्या बरोबर येणार आहे. या धनाने जर मला अमृतत्वाची प्राप्ती होणार नसेल तर हे धन घेऊन मी तरी काय करू? एन अहम न अमृतास्याम किम अहम तेन कुर्याम. मला तुमच्या बरोबरच यायचं आहे. असं म्हटल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी सांगतात अगं एवढा अट्टहास कशासाठी? माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे. म्हटल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी हसले आणि म्हणतायत हे बघ मैत्री, या जगामध्ये कोणीच कोणावर निरपेक्ष प्रेम करत नाही. पत्नी जे पतीवर प्रेम करते ना ते पतीसाठी प्रेम करत नसून स्वतःसाठी पतीवर प्रेम करते. नवारे पत्यु कामाय पती प्रियो भवती आत्मनस्तु कामाय पती प्रियोती. काही माणसं मुलं बाळांवर खूप प्रेम करतात, जीवापाड प्रेम करतात पुत्रावर. करावंही, करू नये असं नाही, पण जाणून करावं. आंधळं प्रेम दुःख देत असतं. खूप प्रेम करतात मुलाबाळांवर, खूप करतात प्रेम. त्यांना विचारा का मुलाबाळांवर प्रेम करतात? ते सांगतात हे आम्हाला म्हातारपणामध्ये सांभाळतील. तुकोबराय बोलतात माये बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. नवारे पुत्राणाम कामाये पुत्र हा प्रिया भवंती आत्मनस्तु कामाये पुत्र हा प्रिया भवंती. हे सगळं ऐकल्यानंतर मैत्री एकदम निरुत्तर झाली. ती म्हणली महाराज ठीक आहे, मी जे तुमच्यावर प्रेम करते ते माझ्यासाठी प्रेम करते, पण एक प्रश्न विचारू का? विचार ना. काय आहे प्रश्न? मी तुमच्यावर प्रेम करते, माझ्यासाठी प्रेम करते, पण आतापर्यंत तुम्ही जे आमच्यावर प्रेम केलं ते कोणासाठी प्रेम केलं? किती महत्वाचा प्रश्न आहे. इथपर्यंत हा सगळा संसार गुण्या गोविंदाने आला, तुम्ही आम्हाला सगळ्या वस्तू पुरवल्या, एवढं जे आमच्यावर प्रेम केलं हे प्रेम कोणासाठी केलं? कधी कधी वक्त्याला श्रोत्याने प्रश्न विचारला पाहिजे. श्रोत्याने वक्त्याला प्रश्न विचारला पाहिजे. वक्ता श्रोत्याला प्रश्न विचारतो, पण श्रोत्याने देखील वक्त्याला प्रश्न विचारला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं श्रोता स्वतः होऊन जातो. श्रोत्याला श्रोत्याने कधी ना कधी आपल्याकडे कीर्तन प्रवचनामध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत नाही, पण कीर्तन प्रवचन झाल्यानंतर असं विचारलं पाहिजे महाराज हा श्लोक कुठल्या ग्रंथातील आहे? मला अशी शंका आली होती, तुम्ही कोणाकडे शिकलात? असं काहीतरी विचारलं पाहिजे महाराज. पण वक्ता बोलतच राहतो आणि श्रोता ऐकतच जातो.
एक गंमत सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये एक पुराणिक बुवा कथानक सांगत असायचे आणि समोर बसलेल्या श्रोत्यांपैकी एक समोर बसायचा श्रोता, दररोज समोर बसायचा आणि प्रत्येक वाक्याला म्हणायचा खरंय महाराज. काही झालं तरी म्हणायचा खरंय महाराज. प्रत्येक वाक्याला म्हणायचा खरंय महाराज. या पुराणिक बुवांना असं वाटलं आपण जे सगळं ह्याला सांगतोय हे खरंच याला पटतंय का, थोडं चाचपून पाहिलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी येत असताना पुराणिक बुवा एक कथानक तयार करून आले. पुराणिक बुवांनी नमन केलं आणि पुराणाला सुरुवात झाली. एकदा काय झालं, फार मोठा सोसाट्याचा वारा सुटला. समोर बसलेला श्रोता ठरलेलं उत्तर खरंय महाराज. त्या वाऱ्याने हिमालय पर्वत दुभंगला. तो म्हणला खरंय महाराज. त्या हिमालय पर्वतातून काही मधमाशा बाहेर पडल्या. त्याचं ठरलेलं खरंय महाराज. त्या मधमाशा एका गुळाच्या गोदामामध्ये शिरल्या. त्या मधमाशाने प्रत्येकीने एक एक गुळाची ढेप उचलली. तो म्हणला खरंय महाराज. पुन्हा मधमाशा हिमालय पर्वतावर आल्या. तो म्हटला खरंय महाराज. हिमालय पर्वत जशाला तसा झाला. तो म्हणला खरंय महाराज. मग मात्र पुराणिक बुवा वैतागले. अरे वेड्या, हे सगळं बनवून सांगतोय मी. तो म्हणला खरंय महाराज. इतके दिवस मी तुला शहाणा समजत होतो. तो म्हणला खरंय महाराज. हा माझा मूर्खपणा झाला. तो म्हणला खरंय महाराज. असा वक्ता आणि असा श्रोता काय कामाचा आहे. कधी कधी वाक्याला श्रोत्याने प्रश्न विचारला पाहिजे. याज्ञवल्क्य ऋषींना म्हणते प्रश्न विचारला, महाराज ठीक आहे तुम्ही मी जे तुमच्यावर प्रेम करते माझ्यासाठी, पण आतापर्यंत तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं हे कोणासाठी. याज्ञवल्क्य ऋषी उत्तर देत आहेत, माहिती तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. मी जे तुझ्यावर प्रेम केलं ना ते सुद्धा तुझ्यासाठी नसून माझ्यासाठीच तुझ्यावर प्रेम केलं. नवारे ज्याया ये कामाय ज्याया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय ज्याया प्रिया भवती. हा सगळा प्रसंग मी कशासाठी सांगितला. एक वर्ग असा आहे मत सुखे सुखित्वम, हा स्वार्थी लोकांचा वर्ग आहे. हे जे जग प्रेम करताना आपल्याला दिसतं ना सापेक्ष भावाने प्रेम करतं महाराज. जगद्गुरु तुकोबाराय या जगाचा नियम एका चरणामध्ये सांगतात. जन हे सुखाचे हे सुखाचे हिऱ्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कुणी झाल्या ही न शक्ती नाक डोळे गळती. म्हणून पहिलं चरण द्रुपद म्हणावं लागतं. हा सिद्धांत आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतलाचे या जगाचा हा नियम आहे. जग जे प्रेम करतं ना ते सापेक्ष भावाने प्रेम करतं. ऐका, हा जर जगाचा नियम असेल, सगळं जग स्वार्थ ठेवून प्रेम करत असेल तर या जगतामध्ये संत महात्म्यांचा एक वर्ग असा आहे. कुठल्या
कुठल्याही प्रकारची लाभाची अपेक्षा न ठेवता संत महात्मे तुमच्या आमच्यावर प्रेम करतात. ऐशी कळवळ्याची जाती करुणा भावी न प्रीती. ज्ञानोबरांची खूप गोड ओवी आहे. वार्षिये विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. असं संत महात्म्यांचं जीवन आहे. संत महात्मे या जगावर प्रेम करत असताना कुठल्याही प्रकारची लाभाची अपेक्षा ठेवत नाहीत. प्रेम करतात म्हणजे काय करतात? जगतावर उपकार करतात. उपकार करतात म्हणजे तरी काय करतात बरं? उपकार शब्दामध्ये उपहा उपसर्ग आहे. उपनाम समीपे. उपहा म्हणजे जवळ. उपशब्दाचा अर्थ जवळ आहे. कृ करोती या धातूचं घै प्रत्यय लागून कार हा शब्द तयार होतो. कार म्हणजे करणे, जवळ करणे. जे उपेक्षित आहेत, जे वंचित घटक आहेत, अशा उपेक्षितांना, अशा दोषी जीवांना पावित्र्य प्रदान करण्यासाठी तीर्थाधिक जे इतर घटक आहेत, या सगळ्या तीर्थाधिक घटकांनी अक्षरशः हात टेकलेले आहेत. अशाही दोषी जीवांना संत महात्मे जवळ करतात, त्यांच्यावर उपकार करतात, त्यांना आपल्या सानिध्यामध्ये घेतात आणि त्यांचा उद्धार करतात, त्यांना पावित्र्य प्रदान करतात. हीच गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. संत महात्मे या दोषी जीवांना आपल्या सानिध्यामध्ये घेतात आणि त्यांना पावित्र्य प्रदान करतात. काय आहे? दोषी जीव पाहिल्यानंतर, दोषी लोक पाहिल्यानंतर, दुर्जन पाहिल्यानंतर 3 प्रतिक्रिया आपल्याला दिसून येतात. त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो. जर या ठिकाणी साप निघाला, निघू नये, साप निघाला इथं, तर 3 प्रतिक्रिया प्रामुख्याने आपल्याला दिसतात. पहिली प्रतिक्रिया भित्र्या लोकांची आहे. साप दिसला की धूम ठोकतात आणि पळून जातात. दुसरी प्रतिक्रिया धाडशी लोकांची आहे. हातामध्ये काठी घेतात आणि सापाला नष्ट करतात. आणि तिसरी प्रतिक्रिया आहे काही उपयोग करणाऱ्या लोकांची. ते सापाला पकडतात, सापाचा विषारी दात काढून फेकून देतात आणि त्याला उदरनिर्वाहाचं साधन बनवतात आणि त्याच्यावर आपलं पोट भरतात. डोंबारी लोक. तसं दुर्जन पाहिला की सर्वसामान्य लोक पळून जातात. पण भगवान परमात्मा काय करतो? दुर्जनांचा संहार करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. परिणाम जरी मोक्ष असेल, कृष्ण कोपणी ज्याशी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. जरी त्या ठिकाणी परिणाम तोच असला तरी भगवान परमात्म्याची रीत ही थोडीशी निर्गुण्य अशा पद्धतीची आहे. भगवान परमात्मा मारून मोक्ष देतो, पण संत महात्मे त्या दोषी जीवांना मारतही नाहीत, त्यांच्यापासून पळूनही जात नाहीत. त्या दोषी जीवांना जवळ घेतात, जवळ घेतात आणि जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्यांचा जो खळपणा आहे, त्यांचा जो वाईटपणा आहे, त्यांची तेवढी वाईट बुद्धी नष्ट करतात आणि त्यांना पावित्र्य प्रदान करतात. ही संत महात्म्यांची कार्यपद्धती. अशी अलौकिक कार्यपद्धती राष्ट्रमाता, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनामध्ये, चरित्रामध्ये पाहायला मिळते. महाराज, एक मल्हारबा नावाचा असा पोरगा होता. तो नातेवाईकातलाच होता. इतका खोडकर होता. काही दिवसा इंदोरला राजधानी होती. इंदोर नंतर माहेश्वरला राहू लागल्या अहिल्यादेवी होळकर. हे जे माहेश्वर ठिकाण आहे हे नर्मदा किनाऱ्यावर आहे. आपण जर कधी नर्मदा परिक्रमा करायला गेलात तर त्या ठिकाणी माहेश्वरला किती मोठा राजवाडा आहे हे आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांची भगवत भक्ती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आज तागायत 1000 दररोज शिवलिंग नर्मदेमध्ये सोडले जातात.
तेव्हापासून अहिल्यादेवी होळकर होत्या तेव्हापासून आतापर्यंत ही परंपरा कधी जाईल नाही तशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे. त्या ठिकाणी दररोज कीर्तन प्रवचन होत असायचे. खूप धार्मिक वृत्तीच्या अहिल्यादेवी होळकर आणि त्यांच्या नातेवाईकातला एक मुलगा होता खोडकर मल्हारबा. तर तो काय करायचा, आता खरं म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र हे एक स्पेशल व्याख्यानाचा विषय आहे. तो कीर्तनामध्ये आपल्याला आणता येत नाही, कारण कीर्तनाची एक मर्यादा आहे, वारकरी कीर्तन पद्धतीची एक मर्यादा आहे. तरी एक प्रसंग सांगून जातो. हा जो मल्हारबा होता ना, हा काय करायचा, कीर्तनामध्ये आलेली जी काही सगळे मंडळी असायचे, वारकरी मंडळी असायचे, भजन करणारे, त्यांच्या जोड्यामध्ये विंचू सोडायचे. हे चरित्र आपल्याला त्यांच्या मुलाच्या बाबतीत देखील पाहायला मिळतं, मालेरावाच्या बाबतीमध्ये देखील. पण हा मल्हारबा सुद्धा असाच पद्धतीनं करायचा. इतका खोडकर नातेवाईकातला, पण त्या मल्हारबांना त्यांनी त्याचा त्याग केला नाही. त्याला जवळच ठेवलं आणि त्याच्यातले दुर्गुण बाजूला केले. त्याला समजून सांगून सत्संग ऐकून त्याच्यामध्ये परिवर्तन घडवलं. हे संत महात्मे महापुरुष दोषी लोकांना कंटाळत नाहीत. यांचं जीवन गंगेप्रमाणे असतं. पवित्र वस्तूमध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात बरं का. पवित्र वस्तूमध्ये एक प्रकार आहे आपलं सोवळं, हा एक प्रकार आहे. सोवळं स्वतः पवित्र आहे पण दुसऱ्याला पवित्र करू शकत नाही. आणि दुसरा प्रकार आहे गंगा मातेसारखा. गंगा स्वतःही पवित्र आहे आणि दुसऱ्यालाही पावित्र्य प्रदान करते. गंगा असं कधी म्हणते का, एक गटारांनो तुमच्यामध्ये घाण आहे, तुम्ही माझ्यामध्ये मिळू नका. गंगा असं कधीच म्हणत नाहीये, गटारांनो तुमच्यामध्ये घाण आहे, ओढ्यांनो माझ्यामध्ये मिळू नका, तुम्ही अपवित्र आहात, असं गंगा कधी म्हणत नाही. ज्ञानोबा किती गोड बोलतात. हा गाव रसे भरले, पाणी पाठी पाय देत आले, ते काय गंगा म्हणितले परतेसर, हो बाजूला माझ्यामध्ये मिळू नको. ही गंगा जशी म्हणत नाही अपवित्रांना पवित्र करते, त्याप्रमाणे महापुरुषांचं जीवन आहे. पुनीत केले विष्णुदाशी, संगे आपुलिया दोषी. आणि या महापुरुषांचं सामर्थ्य कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभ त्या पुढे शुभ होऊन आठा. संत महात्म्यांचं कार्य सांगितलं. संत महात्मे अशा पद्धतीने कार्य करतात आणि दुसऱ्या चरणामध्ये सामर्थ्य सांगतायत. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे. हे कसे आहेत, वीर आहेत, सुंदर आहेत, यांच्याकडे वाईट नजरेने कोण पाहिल. आणि सगळ्यात महत्वाचं यांचं सामर्थ्य काय असेल, यांच्या समोर कितीही अशुभ प्रसंग आला तो अशुभ प्रसंग शुभ होतो. तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दिशा. यांच्या समोर कितीही अशुभ प्रसंग येऊ द्या, अपवित्र प्रसंग येऊ द्या, हा सगळा पवित्र शुभ होऊन जातो. हे संतांचं सामर्थ्य आहे. आणि ऐका, नुसतं कार्य असून उपयोग नाही, कार्याबरोबर सामर्थ्यही पाहिजे. काही काही माणसं कार्य खूप करतात पण सामर्थ्य नसतं, सामर्थ्य असतं पण कार्य करत नाहीत. काहींच्या जीवनामध्ये कार्य असतं, सामर्थ्यही असतं, पण स्वभाव चांगला नसतो. पण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये कार्यही चांगलं आहे, संतांचं सामर्थ्यही श्रेष्ठ स्वरूपाचं आहे, आणि संत महात्म्यांचा स्वभाव कसा आहे. अभंगाचं तिसरं चरण. महादेव महाराज सुखाची
सांगायचं आहे. आणि प्रेम हे स्थिर असतं. प्रेम कसं असतं? स्थिर असतं. म्हणून चाल देखील तशी स्थिर स्वरूपाची लावली. मी म्हटलं अशी काय एवढी विलंबित लावली गड्या? मग माझ्या नंतर आलं की चरणाचा अर्थ चालीमध्ये सांगून दिलाय. परत जास्त विश्लेषण करायला वेळही नाही. त्या चालीमध्ये त्या चरणाचा अर्थ सगळा प्रकट झालाय. कसं असतं प्रेम? प्रेम सुखाची या राशी पाप नाही. संत महात्म्यांकडे खरं ओरिजिनल प्रेम आहे महाराज. संसारामध्ये प्रेमाचं नाटक असतं, खरं प्रेम नसतं. हे भक्ती प्रेम सुख आपण होऊन संत महात्म्यांच्या घरामध्ये प्रवेश करतो. या वैष्णवांचे घरी महाराजांचं एखादा बेताली मनुष्य जरी म्हणत असला तरी बरोबर त्याला तालात आणतात. विठ्ठल हे संतांचं प्रेम आहे महाराज. प्रेम सुखाची या राशी आणि पाप नाही ओखदाशी. ही सगळ्यात महत्वाची विशेषता आहे. चारित्र्य संपन्न जीवन. स्वानंद सुखनवासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगून जातो. नाशिकच्या घाटावर जोग महाराज गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळी ब्राह्मण मंडळी महाराजांच्या समोर आली. कसं कीर्तन ऐकावं? भरत महाराजांसारखं ऐकावं. कीर्तन वक्त्याला काय आहे महाराज? श्रोत्यांच्या अवधानाचा चारा मिळत असतो. जोग महाराज नाशिकला घाटावर गेले आणि आता हे सगळं माहीतच असतंय तरी सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकायलोय. या भूमिकेतून ऐकणं ही खरा वक्ता आणि खरा श्रेष्ठ श्रोता. जोग महाराजांच्या अवतीभोवती सगळी ब्राह्मण मंडळी जमा झाली. महाराजांना म्हणू लागली, महाराज काहीतरी संकल्प सोडा, काहीतरी दान धर्म करा. जोग महाराजांनी सांगितलं, हे पहा मी ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचार्याला दान धर्म करण्याचा विधी शास्त्राने सांगितलेला नाही. दान धर्म स्वीकारण्याचा विधी सांगितलेला आहे ब्रह्मचार्याला, बरं का. गृहस्थ आश्रमाला भरत महाराज तुम्हाला मुक्त हाताने दान धर्म करायला सांगितलेला आहे. जोग महाराजांनी सांगितलं मला दान धर्माचा शास्त्राने विधी सांगितलेला नाही. म्हणून ते ब्राह्मण मंडळी म्हटले, अहो दान धर्म सोडा, स्नानाचा संकल्प तरी सोडा. महाराज म्हणले ठीक आहे, स्नानाचा संकल्प सोडेल. हातावर पाणी घेतलं आणि म्हणा पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव म्हणा. असं म्हणा म्हटल्यानंतर जोग महाराज म्हटले, अरे दुसरं काहीतरी म्हणायला सांग. मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कधी पापच केलं नाही तर मी काय म्हणू पापोहम पाप कर्माहम. हे संतांचं जीवन आहे. दोष नाही ओखदाशी, पाप नाही ओखदाशी. संत महात्म्यांच्या जीवनाची ही खरी चारित्र्य संपन्नता आहे. आणि या सगळ्या संत महात्म्यांनी सगळ्यात मोठी क्रांती जर काय केली असेल तर या पृथ्वीलाच वैकुंठ स्वरूप बनवलं. ही सगळ्यात मोठी क्रांती संत महात्म्यांनी केली. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे
वैकुंठ मेदिनी या संत महात्म्यांनी या पृथ्वीलाच वैकुंठ स्वरूप बनवलं आणि हे कार्य विशेषत्वाने आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. अहिल्यादेवींनी त्यांच्या हयातीमध्ये या पृथ्वीला खरोखरच महाराज वैकुंठ स्वरूप बनवलं. 60 मंदिरं बांधली. 60 मंदिरं. 31 मे 1725 साली त्यांचा जन्म झाला. 31 मे 1725 आणि 13 ऑगस्ट 1795 साली त्यांनी देह ठेवला. जवळजवळ 70 वर्ष आयुष्य त्यांना मिळालं. या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढा दानधर्म केला, एवढं मोठं सत्कर्म केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मंदिरांचा जीर्णोद्धार केला. जे कार्य आता मोदीजींना केलं, जे कार्य फार विशेषत्वाने महाराज या मंदिरांच्या गोष्टी आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या होत्या. होईल की नाही होईल असं वाटत होतं राम मंदिर, पण ह्या सगळ्या या मंडळींनी गोष्टी घडवल्या. आपल्या राजकारण तिकडे पाहायचं नाही, पण ज्या गोष्टी केल्या त्या केलेल्याच आहेत. तशा पद्धतीने राष्ट्रमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी यांच्या जीवनामध्ये अनेक मंदिरं निर्माण केली, मंदिराची व्यवस्था लावून दिली. असं त्यांनी अमाप प्रकारचं कार्य केलं. म्हणून खरोखर तुकोबारायांचा हा अभंग त्यांच्या जीवनाशी लागू होतो. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, कोण पाही तयाकडे प्रिय विठ्ठलाचे गाणे, अशुभ त्या पुढे शुभ होणी आठाके, यथामती यथावकाश. या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. गावातील सर्व तरुण युवक मंडळींनी या ठिकाणी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हा एक अभिनव उपक्रम मला वाटतं या वर्षीच झाला म्हणण्यापेक्षा सुरू झाला असं म्हटलं तर बरं होईल. दरवर्षी जर कीर्तन होत राहिलं तर चांगलीच गोष्ट आहे. खरोखर महापुरुषांच्या जयंत्या अशाच पद्धतीने साजऱ्या झाल्या पाहिजे. महापुरुषांचे जे आपण उत्सव संपन्न करतो त्याला फार विकृत स्वरूप झालेला आहे. खरं म्हणजे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना हा कार्यक्रम अत्यंत आवडलेला असेल. म्हणून या सगळ्या समितीच्या कार्यकर्त्यांना सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि जाता जाता आपणा सर्वांसमोर एक सूचना ठेवतो. आपणा सर्वांना कल्पनाच आहे आपल्या गावामध्येच श्री क्षेत्र बोधेगाव जोग महाराज गड असं आपण त्या परिसराला नाव दिले. म्हणून महाराज जोग महाराज गड, कारण अनेक महात्म्यांच्या नावाने गड आहेत, पण ही सगळी महात्मे ज्यांच्या तालमीमध्ये तयार झाली ते जोग महाराज, त्यांच्या नावाने गड नाही. म्हणून त्यांच्या नावाचा गड आणि सर्व समावेशकता तिथं असावी हा एक त्या पाठीमागचा उद्देश. जोग महाराज गड एक आपण त्या ठिकाणी संस्थान सुरू केलं आहे आणि भव्य दिव्य असं बाल संस्कार शिबिर आणि त्या शिबिराचे आयोजक आमचे आदरणीय मामा श्रीयुत माऊली तात्या गडदे यांच्या फार मोठ्या सहकार्याने त्या ठिकाणी हे शिबिर सुरू आहे. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं आपण शुल्क ठेवलेलं नाही, मोफत सगळी व्यवस्था बाजीराव महाराज आणि आमचे जे सगळे अध्यापक आहेत हे देखील त्या ठिकाणी मोफत शिकवत आहेत. वैभव महाराज कुठोडे आचार्य झालेले आहेत, कृष्णा महाराज पाटील हे देखील आचार्य झालेले आहेत. काशीला संपूर्णानंद युनिव्हर्सिटीमध्ये या सगळ्यांनी त्या ठिकाणी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. संस्कृतमधून ते MA झाले. विशाल महाराज हे जे पलीकडचे चष्मा घातलेले महाराज आहेत ना यांचं थोडंसं सांगतो. यांनी आता नुकतीच नर्मदा परिक्रमा केली महाराज. भरत महाराज नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आळंदीची प्रदक्षिणा नाही, किती 3,500 किलोमीटर पायी त्यांनी यात्रा केली. असं एक साधनानिष्ठ जीवन. आणि ते गंगा मासल्याचे विशाल महाराज सोळंकी आहेत, आचार्य झाले. आमच्या गुरुकुलचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे आणि हे सगळी अध्यापक मंडळी आहेत. एकनाथ महाराज हेगडकर आहेत, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बालसंस्कार शिबिर सुरू आहे. आणि याला सगळ्यात महत्वाची साथ समस्त कलामस्थांची आहे बरं का. खरं म्हणजे गावाचं खूप माझ्यावर प्रेम आहे. या सगळ्या जवळ बसलेल्या ह्या तिघांच्या पंक्ती आहेत, सगळ्याच मंडळींच्या पंक्ती आहेत या ठिकाणी. या सगळ्यांनी पंक्ती इतक्या उत्साहाने केल्या आहेत. पंक्ती दिल्या. आपल्या घरामध्ये काय काय ज्या वस्तू असतील त्या सगळ्या मुक्त हस्ताने त्या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने सहभागाने असं हे बालसंस्कार शिबिर सुरू झालेलं आहे. आणि याचा समारोप आपण 30 तारखेला करणार आहोत. तसं आपण पत्रिकेवर 4 तारीख दिली होती, 5 तारीख, पण 4 तारखेला निकाल आहे, देशाचा निकाल आहे, सार्वभौमत्वाचा निकाल आहे. म्हणून सगळं वारं वगैरे सगळं फिरत असतं. म्हणजे वातावरणामध्ये देखील गडबड होते. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि राजकारणाचं पण गडबड होण्याची शक्यता असते. म्हणून आपण अलीकडच 30 तारखेला समारोप शिबिराचा घेतलेला आहे. ग्रामस्थांना या माध्यमातून ही एक सूचना आहे, आपण सर्वांनी समारोपाला यावं. सगळ्या अन्नदात्यांनी त्या ठिकाणी यावं. आपलं खूप मोठं अनमोल असं सहकार्य लाभलेलं आहे.
आहे. पुनश्च या ठिकाणी उपस्थित असणारी सगळी महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी, भरत महाराज पटाळे, बाजीराव महाराज काळे, आपले आदरणीय मनोज महाराज गोपाळे बाबा आहेत, आमच्या गावचं भजन भीष्म भजन सम्राट मोतीराम नाना गडदे, आदरणीय श्रीराम महाराज आहेत, आमचे बंधू मजारी नाना आहेत आणि नारायण महाराज ही सगळी ग्रामस्थ भजनी मंडळ यांचंही सहकार्य आदरणीय गुरुजी किशनजी महाराज गडदे हो हे सुद्धा आहे. आमचे मामा आदरणीय भजन सम्राट किसन महाराज गडदे आणि ह्या सगळ्या मंडळींच्या साथ संगतीने या ठिकाणी भव्य दिव्य असा हा जयंती महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. या सगळ्या तरुण मंडळींनी हा उपक्रम घडून आणला आणि आपण देखील खरं म्हणजे या सगळी गुणवान मंडळी कार्यक्रमामध्ये गुंतलेली होती. आपले कार्यक्रम रद्द करून शितू भैया आपल्यावर प्रेम आहे म्हणून आले, म्हणून यांना धन्यवाद देतो आणि झालेली सेवा भगवान कोटेश्वरांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. तुका